नमस्कार. मी इकॉलॉजिकल सोसायटी मधून गुरुदास मुलकर. सर्व गणेश भक्तांना आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत की पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा करावा आणि विशेषतः केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची जी नियमावली नुकतीच प्रसिद्ध झाली आहे त्यात त्यांनी काय म्हटले आहे याचा थोडासा आढावा घेत राहू. अनेक वर्ष पर्यावरणपूरक, भावपूर्ण आणि आनंदमयी गणेशोत्सव संपन्न होण्यासाठी आम्ही 5 संस्था एकत्र काम करत आहोत. त्यापैकी जीवित नदी, ऑयकॉस, इको एक्झिस्ट, स्वच्छ आणि इकॉलॉजिकल सोसायटी. प्रदूषण नियंत्रण बोर्ड ही एक पर्यावरण मंत्रालयाखालची संस्था आहे आणि त्यांच्याकडे भारताचा निसर्ग स्वच्छ राखण्याची जबाबदारी आहे. याला इंग्लिशमध्ये सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असे म्हणतात आणि ह्या बोर्डाच्या खाली राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड येतात. म्हणजे महाराष्ट्राची एमपीसीबी आहे, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, कर्नाटकची केपीसीबी आहे. अशा अनेक प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या संस्था आहेत. तर नुकतंच त्यांनी मे 2020 म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये ही नियमावली प्रसिद्ध केली आणि लगेचच वर्तमानपत्रातून त्याच्या बातम्या यायला लागल्या. त्यामुळे ही नियमावली काय आहे हे गणेश मंडळांना, गणेश भक्तांना आणि सामान्य नागरिकाला जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे ही सीपीसीबीची जी नियमावली आहे ही एका चांगल्या नोटनी सुरू होते आणि ती म्हणजे काय तर ह्याच्या सुरुवात त्यांनी अशी केली आहे की गीतेतला श्लोक लिहून ठेवलाय आणि तो असं म्हणतो की जो कोणी मला श्रद्धेने एखादं पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करेल ते मी स्वीकार करेल. म्हणजे हे का महत्वाचं वाटतं कारण सीपीसीबीनी पहिल्यांदा विधी आणि श्रद्धा अशा दोन गोष्टी वेगळ्या केलेल्या आहेत आणि विधी ज्या आहेत त्या बदलू शकतात. आपल्याला माहितीच आहे कालांतराने काही विधी बदलल्या आहेत. काही प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात काही वेगळ्या असतात, मध्य प्रदेशमध्ये काही वेगळ्या असतात, पिढीच्या अंतर्गत बदललेल्या आहेत. माझे वडील ज्या पद्धतीने साजरे करायचे त्याच्यापेक्षा थोडासा वेगळ्या पद्धतीने आज साजरा होतो. तंत्रज्ञान आलेलं आहे, इच्छा आकांक्षांच्या मधून बदलू शकतात, परंतु श्रद्धा ही अविचल असते. त्यामुळे सीपीसीबीच्या नियमावलीमध्ये श्रद्धेबद्दल काहीही शिफारस केलेली नाहीये. ती प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या भक्तीने करावी. विधी जे आहेत ज्या विधीतनं आणि विशेषतः प्रदूषण होतं त्या विधींसाठी काही नियमावली बनवलेली आहे. सीपीसीबीच्या नियमावलीमध्ये काय काय आहे, कशासाठी ही नियमावली बनवली आहे हे आपण बघूया. तर मूर्ती घडविण्यासाठी ही नियमावली आहे, सार्वजनिक उत्सव कसे साजरा करावे याच्यावर आहे, घरगुती उत्सव कसे साजरे करावे, विसर्जन कसं करावं आणि विसर्जनानंतर काय केलं पाहिजे याच्याबद्दल आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कव्हर होतात सीपीसीबीच्या नियमावली. त्याचबरोबर कोणासाठी आहे तर अर्थातच मूर्तिकारांसाठी आहे, गणेश मंडळांसाठी आहे, स्थानिक प्रशासन म्हणजे जसं पुण्याचं स्थानिक प्रशासन पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल किंवा पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, तर स्थानिक प्रशासनाचं त्याच्यात भूमिका काय असेल, नागरिकांची काय भूमिका आणि जबाबदारी असेल आणि राज्य प्रदूषण नियंत्रण केंद्रांची काय जबाबदारी म्हणजे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड एमपीसीबी ज्याला म्हणतो. तर याचा कंटेंट जर पाहिले तर ह्याच्यामधनं हे सगळं स्पष्ट दिसतं. सर्वप्रथम आपण मूर्तिकारांसाठी काही नियमांचे आढावे घेऊ. तर याच्यामध्ये काही वस्तूंवर स्पष्टपणे बंदी केलेली आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस. ह्याच्या मूर्त्या करू नयेत असं सीपीसीबीनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. थर्मोकोलचा वापर होऊ नये, प्लास्टिकचा वापर होऊ नये, विषारी किंवा कृत्रिम रासायनिक रंगांचा वापर होऊ नये आणि ह्या वस्तू जर वापरल्या गेल्या तर ती मूर्ती पर्यावरणपूर्वक म्हणता येणार नाही. तर मग शिफारस काय केली आहे तर पहिलं म्हणजे नैसर्गिक पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ माती म्हणा, क्ले म्हणा, शाडूची माती, झाडांचा राळ किंवा फुले, पाण्यातील नैसर्गिक रंग, हे वॉटर बेस्ड पेंट्स अशा पद्धतीचे काही वापरता येतात. फुलांपासून तयार केलेले रंग, काही कलप असतील, ह्या सर्व गोष्टी वापरण्यास प्राधान्य दिलेले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मोठे जे मूर्तिकार आहेत म्हणजे ज्या 100च्या वरती मूर्त्या बनवतात त्यांच्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी बंधनकारक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मूर्तिकारांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा भाग येतो तो गणेश मंडळांसाठी
आणि गणेश मंडळांसाठी 3 गोष्टी आहेत. तर पहिलं म्हणजे मूर्तीचा आकार हा शक्यतो लहान ठेवला पाहिजे आणि स्थानिक प्रशासनाकडे जबाबदारी आहे की तो आकार किती पाहिजे. याचाच अर्थ की पुणे मनपाने जो आकार सुचवला आहे तो कदाचित ठाणे मनपाने नसेल, सोलापूरचा काही वेगळा असू शकेल. त्यामुळे प्रत्येक स्थानिक प्रशासनावर ही जबाबदारी दिलेली आहे. शिफारस काय काय आहे? पहिलं म्हणजे सजावट. सजावटीसाठी थर्मोकोल वापरणे बंदी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस वापरणं बंदी आहे. नैसर्गिक पदार्थ वापरले गेले पाहिजेत. फुले वापरा. सुती कापडाचं डेकोरेशन करा. पुन्हा वापरता येण्याजोगी भांडी, पत्रावळी अशा गोष्टीतनं प्रसाद वाटप करावा. आणि कशावर बंदी आहे? तर प्लास्टिक आणि अन्य डिस्पोजेबल भांडी, म्हणजे आपण डिस्पोजेबल ग्लास म्हणा किंवा प्रसादासाठी काही द्रोण देतो प्लास्टिकचे, किंवा हे सगळे बंद आहे. एकदा वापरून टाकण्याचे सगळ्या गोष्टी यांना परवानगी नाही आहे. त्याच्या पुढे येतं स्थानिक प्रशासन, म्हणजे पुणे मनपा म्हणा, ठाणे मनपा, सोलापूर मनपा किंवा अशा ज्या संस्था आहेत की ज्या स्थानिक पातळीवर प्रशासन करतात. तर त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे आपण थोडक्यात बघू. तर सर्वात पहिलं म्हणजे पर्यावरण पूरक मूर्तिकारांना लायसेन्स देणे. म्हणजे त्यांचे पहिले आपण आधी मूर्तिकारांचे जे गाईडलाईन्स आपण जे बघितले ते पाळले, जे जे मूर्तिकार ते गाईडलाईन्स पाळतात त्यांनाच फक्त लायसेन्स देणं योग्य ठरेल. मोठ्या मूर्ती उत्पादकांची नोंदणी करणे, हा पण मगाशी मुद्दा आपण बघितलेला आहे. तर गणेश उत्सव समिती बनवणं हे पण त्यांच्यावर बंधनकारक आहे. नदी, तळी किंवा कोणतेही नैसर्गिक पाणवठे जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी विसर्जनास प्राधान्य दिले पाहिजे, असं सीपीसीबीने सुचवलेलं आहे. नैसर्गिक पाणवठ्यावर जर विसर्जन करणं भाग असेल तर तिथे वेगळी जागा करून देणं त्यांना बंधनकारक आहे, किंवा विसर्जनाचे वेगळे हौद काढून देणं त्यांना बंधनकारक आहे. पण नुसते हौद काढून काम संपत नाही. त्याच्यामधनं हौदातून फुले, पानं, कापड इत्यादी निर्माल्य वेगळं काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. विसर्जनानंतर 24 तासात सफाई करणं त्यांच्यावर बंधनकारक आहे. मूर्तीच्या आकाराची नियमावली बनवणं त्यांच्या जबाबदारीत आहे. निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र बनवणे त्यांना सुचविलेले आहे. आणि ही सर्व माहिती तुमच्या शहराच्या, तुमच्या गावाच्या नागरिकापर्यंत पोहोचवणं हे स्थानिक प्रशासनाचं मोठी जबाबदारी आहे. नदीमध्ये विसर्जन करण्यास काय शिफारस केलेली आहे? तर पहिलं म्हणजे जर नदीत विसर्जन करायचंच असेल तर काही ठराविक ठिकाण ठरवून देणं स्थानिक प्रशासनाला सुचवलं आहे, किंवा हौद बनवणं त्यांना सुचवलेले आहे. या हौदामध्ये चुना आणि तुरटीचा वापर करून गाळ बसवायला मदत होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियमावलीचा वापर करून गाळाची विल्हेवाट लवकरात लवकर लावणे हे फार महत्वाचे आहे. समुद्रातील विसर्जनाबद्दल काय म्हटलेलं आहे? तर सर्वात महत्वाचं म्हणजे भरती आणि ओहोटी याच्यामध्ये काही ठराविक ठिकाणीच फक्त विसर्जनास परवानगी दिली गेली पाहिजे, आणि याची जबाबदारी कोणावर आहे? तर कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी CZMA यांच्याकडे आहे. पर्यावरणीय संवेदनशील जिथे भाग आहेत ते पूर्णपणे वगळले पाहिजेत विसर्जनाच्यासाठी. पाण्यापासून सुरक्षेची सावधगिरी बाळगणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ही जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि कोस्ट गार्डला दिलेली आहे. घरगुती विसर्जनासाठी काय शिफारस केली आहे सीपीसीबी मध्ये हेही बघू आपण. तर घरगुती विसर्जनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर छोट्या मूर्त्या असतील तर घरी विसर्जन करण्यास प्रोत्साहन देणे हे स्थानिक प्रशासनाला गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने केलेली नियमावलीचे प्रत्येक नागरिकाने पालन केले पाहिजे. सार्वजनिक पाणवठ्यात ठरविलेल्या ठिकाणीच विसर्जन करणे हे नागरिकांवर बंधनकारक आहे. फुले, पाने, कापड, निर्माल्य हे सार्वजनिक हौदात टाकता कामा नये. ते सर्व गोष्टी निर्माल्य केंद्रातच देणे बंधनकारक आहे. आता शेवटचं आपण येतो ते राज्य प्रदूषण नियंत्रण केंद्र म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांची काय जबाबदारी आहे? तर सर्वात महत्वाचं म्हणजे उत्सवापूर्व, उत्सव चालू असताना आणि उत्सव संपन्न झाल्यावर पाण्याची चाचणी करत राहणे हे त्यांना बंधनकारक आहे.
योग्य ठिकाणी पाण्याचे नमुने घेणे महत्वाचे आहे. आणि सर्व प्रकारच्या या चाचण्या ज्या केल्या जातील ह्यांचे निकाल जे आहेत, हे रिझल्ट जे आहेत, हे सार्वजनिक वेबसाईट्सवर सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देणे त्यांना बंधनकारक केले आहे CPCB ने. तसेच स्थानिक प्रशासनाला नियम बनविण्यासाठी मदत करणे हे राज्य प्रदूषण नियंत्रण केंद्राची जबाबदारी आहे. आता यांच्या व्यतिरिक्त गव्हर्नन्स म्हणजे प्रशासक, स्थानिक प्रशासकीय संस्था आणि राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांच्या काही जबाबदाऱ्या प्रशासकीय जबाबदाऱ्या आहेत. तर ह्या आपण आधी बघितलेल्या आहेत, पण ह्या परत एकदा मी वेगळ्या लिहितो आहे इकडे. तर पहिलं म्हणजे पर्यावरण पूरक मूर्तिकारांना लायसन्स देणे बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त लायसन्स धारकांना पर्यावरणपूर्वक मूर्ती विकण्यास अधिकार आहे. मोठ्या मूर्ती उत्पादकांची नोंदणी करणे गरजेचे आहे. गणेश मंडळांनी नोंदणीकृत मूर्तिकारांकडून मूर्ती घेणे बंधनकारक आहे. नियमाचे पालन न करणाऱ्या मूर्तिकारांचे लायसेन्स रद्द होऊ शकतात आणि ते स्थानिक प्रशासनाकडे त्याची जबाबदारी दिलेली आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे CPCB स्थानिक प्रशासनांना सुचविते. आणि विसर्जनासाठी शुल्क लावणे गरजेचे आहे, ज्याच्यामधनं हा पूर्ण खर्च निघू शकेल. तर CPCBच्या गाईडलाईन्सच्या अनेक्स्चर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेजर टाइप्स ऑफ नॅचरल डाईज आणि देअर ओरिजिन असा एक पूर्ण यादी दिलेली आहे, की म्हणजे नैसर्गिक रंग आणि नैसर्गिक काही वस्तू काय आहेत आणि ते कुठे कशापासून मिळतात याची एक यादी दिलेली आहे. ही पण चांगली यादी आहे आणि ही जरूर वाचावी सर्व मूर्तिकारांनी. तर हे सर्व नियम जे आहेत हे आपल्या सर्वांसाठी बंधनकारक आहेत आणि त्यासाठी हे सगळ्यांपर्यंत पोचावे म्हणून आम्ही 2 प्रकारचे गणपतीची चित्र केलेली आहे, ज्यामध्ये सहज हे सगळं लक्षात येईल. तर तुम्हाला दिसेल की उजवीकडचं जे चित्र आहे हे इंग्लिशमध्ये आहे. नॅचरल मटेरियल आयडॉल्स, नॅचरल पेंट्स, पेपर अँड फॅब्रिक डेकोरेशन्स, स्मॉल इज ब्युटिफुल असे सगळ्या आम्ही स्लोगन्स लिहून ते केलेले आहेत. आपणा सर्वांना हा गणेशोत्सव सुखकारक होवो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया.